हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते चॅनलवर. नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आत्ताच मागचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी गेले होते चपात्या करायला आणि तिकडनं आल्यावरती मी लगेच बैलाच्या कोठ्यात आले. कारण की सहसा तर ही काय म्हणजे बैलांना चारा वगैरे घालायची किंवा बैल कोठा साफ करायची वेळ तर काय आमच्यापर्यंत येत नाही. पण आता जसं साहेब आमचे या घरचे गेले होते पटावरती म्हणजे बैलगाडा शर्यत बघायला. तर ते मला त्यांनी सांगून गेले होते की तू जेव्हा तिकडं कार्यक्रमाकडनं चपात्या करून येशील तेव्हा एक 3 ते 4 वाजताच्या दरम्यान बैलांना पाणी आणि चारा खायला दे. तर आत्ताच मी नेमकी चपात्या वगैरे आमच्या संपल्या बनवून, म्हणजे जे तुम्हाला मागचा व्हिडिओ मी बघितला असाल तुम्ही माझा, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी एका लग्न कार्यक्रमामध्ये चपात्या करायला गेली होते. आमच्याकडे चपात्या करायचं म्हणजे अख्ख्या गावातल्या बायका ज्या असतात त्या मिळून लग्न घरी जाऊन चपात्या वगैरे म्हणजे किंवा स्वयंपाक वगैरे करू लागतात. तर नेमकंच ते सगळं आटपलं आणि मी कोठ्याकडे आले आणि सासूबाई पण तेव्हा घरी नव्हत्या, त्या गेल्या होत्या रोवायला. आमच्याकडे डबल फसल चालू आहे, धान पेरणी सुरू आहे, भात उगवणी. आमच्याकडे म्हणजे भातालाच जास्त मागणी असल्यामुळे भात यावेळेस म्हणजे आता काही नसतं शेतामध्ये, पण यावेळेस पाणी जास्त असल्यामुळे धरणाला डबल फसल दिलेली आहे. तर त्या शेतात गेल्या असल्यामुळे मग कोठ्याचं काम माझ्याकडं आलं, ते पण 1 दिवसापुरता. आणि रोज रोज तर काही आमच्यापर्यंत हे काम पोहोचत नाही, कारण की सासूबाई जेव्हा तिकडनं येतात रानातनं, त्या घरी न येता पहिले त्यांच्या बैलांचं करायला जातात. खरंच तर त्या पहिल्यांदा घरी न येतात ते पहिलं कोट्यातलं आवरतात सगळं. ते तणीस वगैरे, म्हणजे तणीसाचं हे तर देऊ शकतो आपण, तसं काही नाही, पण हे जे शेण वगैरे असतं ते सगळं उचलून एका डाल्यामध्ये भरून, तुम्हाला तिथे डाला दिसत असेल बघा टोपल्यासारखं, त्याच्यामध्ये भरून त्या आपलं जे गावाच्या बाहेर खात असतं आपलं स्वतःचं, त्या खातावरती नेऊन टाकायचं. म्हणजे ते नंतर खत तयार होतं त्याचं आणि ते मग खत रानामध्ये आपलं टाकलं जातं. तर ते सगळं माझं करून झालं आणि इकडे पाहुणे वगैरे येणं सुरू होतं लग्न घरी. आणि मग काही आपले पाहुणे पण सुरू झाले होते आमच्या घरी यायला. म्हटलं मग घरी पण जाऊन चांगलं सगळं आवरून ठेवावं, कारण कधीही कोणीही पाहुणे येऊ शकतं. कसं आहे ना, गावाकडच्या जे लग्न कार्यक्रम असतात तेव्हा एक लग्नघरामध्ये सोय नसते तेवढी राहण्यासाठी, कारण की मग आणि कोणते ना नातेवाईक कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपले नातेवाईक लागतच असतात. म्हणजे जरी लग्न दुसऱ्याच्या घरी असलं तरी त्यांच्या इथले जे येणारे पाहुणे असतात ते सुद्धा आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी नात्यामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे इकडून नाही तिकडून आपल्याला कोणी ना कोणीतरी ते होत असतं. म्हटलं मग हे सगळं लवकर उरकून घरी जावं आणि घरातलं सगळं आपलं काम आटपावं. तर तुम्ही माझी साडी बघत असाल तर ही साडी मी फक्त इथं आल्यावरच घातली आणि तुम्ही साडीची अवस्था बघू शकता माझी कशी झालेली आहे. मला खूप आवडली होती साडी, पण आता तुम्ही बघू शकता माझ्या साडीची अवस्था काय झालेली. तर असं तो वेगळा पार्ट आहे. तर मस्तपैकी गाईंना आणि बैलाला चारा वगैरे दिला. आणि श्रावणी श्रावणी आमची अजिबात भीत नाही. म्हणजे मला तरी गाईच्या जवळ जायला भीती वाटते. आमची गायला पिल्लू होणार आहे आणि असं नवीन कोणी दिसलं तर ती लवकर असं मारायचा प्रयत्न करते, म्हणजे शिंगं उचलते. पण श्रावणी आता तिच्या आजीसोबत रोज जात असल्यामुळे श्रावणीची आणि तिची ओळख झालेली. तर ते सगळं करून वगैरे मस्तपैकी घरी आलो आणि तितक्यात मग सासूबाई पण घरी आल्या. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काही नव्हतं, तिकडे जेवण करायलाच जायचं होतं लग्न घरी. त्याच्यामुळे मग काही काम नसल्यामुळे मस्तपैकी फक्कडसा मी असा चहा वगैरे केला आणि मग लगेचच सासूबाई तुरी ठेचायला बसल्या, ज्या मी वरपून ठेवल्या म्हणजे शेंगा आणि जे असतं नाही का, असं म्हणजे वरपून ठेवलं म्हणजे शेंगा बाजूला काढल्या, मी काठ्या त्याच्या फेकून दिल्या. तर लगेचच सासूबाई मस्तपैकी शेंगा ठेचायला बसल्या आणि पाहुण्यांचं येणं जाणं चालूच असल्यामुळे मग माझं चहा करणं चालू, सारखं चहा करणं कप धुणे हे माझं आता चालूच होतं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.